नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। इयत्ता 11वी 11th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 वरती चर्चा करतो मित्रांनो। आपली ही सिरीज सुरू होत आहे आजपासून। यावर्षी तुम्ही 11वीला गेलेला असाल, 10वीची परीक्षा तुमची संपली आहे आणि आता आपण 11वीचे जे लेक्चर्स आहेत ते आपण लवकर सुरू करतोय आणि जास्तीत जास्त डिटेल्स मध्ये आपण प्रत्येक मुद्द्यावरती चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं आजच्या या सेशन मध्ये सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण पहिलं जे प्रकरण आहे 11th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 चं पहिलं चॅप्टर ज्याचं नाव आहे अँगल आणि इट्स मेजरमेंट, तर यावर आपण चर्चा करणार आहोत। तर या चॅप्टर मधल्या महत्त्वाच्या कन्सेप्ट आणि महत्त्वाच्या संकल्पना ज्या आहेत त्या आपण आपल्या आजच्या या चर्चेमध्ये बघणार आहोत आणि त्यानंतर मग एक्सरसाइज जे आहेत त्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे। तर बघा मित्रांनो, 11th स्टँडर्डची तुम्ही जर सायन्सला असाल आणि सायन्सची जर तुम्हाला पुस्तकं पीडीएफ फाईलमध्ये हवी असतील तर ती पीडीएफ फाईलची पुस्तकं तुम्हाला तुमच्या वेबसाईटवरती मिळतील ई बालभारतीच्या, किंवा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी या 4 विषयांच्या ज्या काही पुस्तकं आहेत ती पीडीएफ मध्ये तुम्ही डाउनलोड करू शकताय। तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पुस्तकांच्या पीडीएफ घ्या, मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवा, तुम्हाला खूप फायदेशीर ठरतील। तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे। नवीन असाल मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। तर बघा, अँगल अँड इट्स मेजरमेंट नावातच सगळे कोण आहे, अँगल आहे आणि त्याचे माप आहेत, त्याचे मेजरमेंट्स आहेत, यावर आपल्याला चर्चा करायची आहे। तर बघा, चर्चा करण्याच्या अगोदर काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण या ठिकाणी समजून घेऊयात। बघा, सगळ्यात पहिली गोष्ट डायरेक्टेड अँगल। डायरेक्टेड अँगल म्हणजे नेमकं काय तर ते आपल्याला समजून घ्यायचं। बघा, इथं काय दिलंय, द रोटेशन ऑफ द इनिशियल रे इज अँटी क्लॉकवाइज, then the measure of directed angle is considered as a positive, and it is clockwise, then the measure of directed angle is considered as negative। आता या ठिकाणी डायरेक्टेड अँगल म्हणजे काय, समजा आपल्याकडे ही OA जी आहे ही एक इनिशियल आर्म आहे, म्हणजे सुरुवातीची, त्याला आद्यभुजा मराठीत म्हणतो, ही समजा इनिशियल आर्म आहे, म्हणजे इथून तुमचा कोन तयार होणार आहे। समजा ही OA जी आहे ही OA तुमची इनिशियल आर्म आहे, इथून तुमचा अँगल तयार होणार आहे, ही इनिशियल आर्म इथून अँगल तयार होणार आहे। समजा हा अँगल जर का आपला अँटी क्लॉकवाइज गेला, तर तुमचं जर घड्याळ जर तुम्ही म्हटलं, अशा प्रकारे आपलं घड्याळ असतं आणि या घड्याळामध्ये कशा अशा प्रकारे तुमचा काटा फिरतो, सगळे काटे लेफ्ट टू राईट असे फिरत राहतात, खाली 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 असे ते फिरत राहणार आहेत। आता हे झालं क्लॉकवाइज, परंतु जर हा अँगल वर गेला म्हणजे अँटी क्लॉकवाइज, आणि खाली आला म्हणजे क्लॉकवाइज। हा अँटी क्लॉकवाइज जर वर जात असेल तर हा जो अँगल आहे याचं जे मेजरमेंट असतं ते पॉझिटिव्ह आपण आहे असं आपण म्हणतो। म्हणजे याच्यामध्ये सुद्धा ए ला आपण इनिशियल आर्म म्हणतो, म्हणजे सुरुवातीची जी आर्म आहे त्याला मराठीत आद्यभुजा म्हणतात। आणि इथं समजा ओ आहे ऍक्च्युअली मेन पॉइंट ओ, आणि हा आपला जो बी आहे OA जी आहे ती इनिशियल आर्म आहे आणि OB जी आहे ती टर्मिनल आर्म आहे। ओके, तर इनिशियल आर्म तुमची OA आणि टर्मिनल आर्म म्हणजे OB, आणि या ठिकाणी जर तुमचा अँटी क्लॉकवाइज जर जात असेल, तुमची जी टर्मिनल आर्म अँटी क्लॉकवाइज जात असेल तर त्याला आपण काय म्हणतो, तो जो अँगल आहे तो पॉझिटिव्ह असतो। आणि जर तुमची इनिशियल आर्म ही असेल, समजा OB तुमची इनिशियल आर्म असेल, समजा अशा प्रकारे आपण इथे काढू O आणि B, समजा ही इनिशियल आर्म आहे सुरुवातीची आर्म, आणि ते खाली आला समजा तुमचा OA, हा अँगल खाली आलाय, समजा इथं OA चला, OA समजा इथं जर इनिशियल आर्म असेल तुमची आणि टर्मिनल आर्म तुमची खाली आले म्हणजे क्लॉकवाइज फिरले, क्लॉकवाइज, त्यावेळेस या अँगलचं मेजर जे आहे ते निगेटिव्ह मेजर आहे असं धरलं जातं। तर या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या, जिथून तुमच्या अँगलची सुरुवात होणार आहे त्याला इनिशियल आर्म म्हणतात आणि जिथं शेवट होतो ती आपली टर्मिनल आर्म आहे। ओके, आता हे झालं इनिशियल आर्म, टर्मिनल आर्म आणि डायरेक्टेड अँगल। म्हणजे क्लॉकवाइज जर फिरत असेल तर निगेटिव्ह मेजर असतं आणि अँटी क्लॉकवाइजला पॉझिटिव्ह मेजर, एवढं लक्षात घ्या। पुढचा पॉइंट आपल्याकडे काही अँगल्सचे मेजरमेंट बघायचे जे आपण एकदम सिंपल आहे। इथे बघा, झिरो अँगल म्हणजे काय। आता बघा, इफ द रे OA हॅज झिरो रोटेशन, समजा माझ्याकडे हा OA, इथं O आहे आणि इथं A आहे, OA हा जो एक रे आहे आणि ह्याचं रोटेशन झिरोचे, हा कुठंच फिरला नाही, हा वर नाही गेला, खाली नाही गेला, कुठंच नाही गेला, म्हणजे याचं अँगल किती झालं, झिरो, याचं मेजरमेंट किती झालं, झिरो झालं। याला मग आपण काय म्हणतो बाबा, याला झिरो अँगल, म्हणजे OA रोटेशनच झालं नाही। बघा, द रे OA हॅज झिरो रोटेशन दॅट इज डज नॉट रोटेट, म्हणजे तो रोटेटच झाला नाहीये। देन इनिशियल आर्म इट सेल्फ अ टर्मिनल आर्म, म्हणजे इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म तीच, समजा ही OA जी आहे ती इनिशियल आर्म आहे OA आणि OB टर्मिनल आर्म आहे एकाच ठिकाणी। तर अशा प्रकारे हा जो अँगल तयार होतो
याला आपण म्हणतो झिरो अँगल, म्हणजे त्याचं मेजरमेंटच झिरो असतो. दुसरा वन रोटेशन अँगल. आता वन रोटेशन म्हणजे काय बघा, वन रोटेशन एकदम नावातच सगळ्या काही गोष्टी एकदम सिंपल आहे. समजा तुमची ओ आणि ए ही तुमची काय बाबा इनिशियल आर्म आहे. ओ ए आपली इनिशियल आर्म आहे आणि हा जो तुमचा अँगल आहे, आता समजा एक्स ऍक्सिस आहे हा आणि हा तुमचा वाय ऍक्सिस आहे आणि इथे या अँगलने पूर्णपणे एक रोटेशन पूर्ण केलंय. काय झालं, एक रोटेशन पूर्ण करून गाडी परत इथं चाललेली आहे. ओबी जी आहे तुमची, जी इनिशियल आर्म ओ ए आहे आणि टर्मिनल आर्म ओबी जी आहे ती ओएच्या वरच आलेली आहे, म्हणजे एक रोटेशन पूर्ण केलं तर याला आपण म्हणतो वन रोटेशन अँगल आणि त्याचं मेजर असतं 360. कारण या सगळ्यांचं माप 90 प्लस 90 प्लस 90 प्लस 90 360, म्हणजे वन रोटेशन अँगल जे आहे त्याचं मेजरमेंट असतं 360. कधी कधी एखादा क्वेश्चन येऊ शकतो की व्हॉट इज द मेजर ऑफ वन रोटेशन अँगल, तर तिथे आपण 360 लिहू शकतो. तर एकदम सोपं आहे मित्रांनो कन्सेप्ट, काय जास्त अवघड नाहीये 11th स्टँडर्डला, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. पुढे बघा, पुढचा एक अँगल आहे स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल म्हणजे बघा ना, स्ट्रेट म्हणजे सरळ. हा घ्या तुमचा असा स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल याचं मेजरमेंट किती असणार, इथं 180 असणार. याचं मेजरमेंट किती, 180 डिग्री, तुम्हाला माहिती आहे. मग याची जर व्याख्या करायची झाली तर कशी, आफ्टर द रोटेशन द इनिशियल रे ओ ए, समजा ही तुमची ओ ए जी आहे, ओ आणि ए ही समजा इनिशियल रे आहे. ओके, ही तुमची इनिशियल रे आहे ओ ए. ओके, अँड टर्मिनल रे ओबी आर ऑपोजिट डायरेक्शन, आणि ओबी जी आहे ती तुमची टर्मिनल रे अशा प्रकारे इथं आले, ही जी तुमची ओबी जी आहे ती टर्मिनल रे आहे, म्हणजे ही तुमची इनिशियल रे आणि ही तुमची टर्मिनल रे. दोघे जण एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असतील, दोघे पण अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे, तर याला आपण म्हणतो की स्ट्रेट अँगल. याला आपण म्हणतो स्ट्रेट अँगल, आणि या स्ट्रेट अँगलचं मेजरमेंट किती असतं, 180 डिग्री. ते एकदम सिंपल आहे, स्ट्रेट अँगल समजून घेणं एकदम सिंपल आहे. पुढे बघा राईट अँगल. राईट अँगल म्हणजे आपल्याला माहिती आहे 90 डिग्रीचा, 90 डिग्रीचा. मग आता याच्यामध्ये बघा 1/4 ऑफ वन रोटेशन, म्हणजे एका रोटेशनचा 1/4 भाग, म्हणजे समजा इथं तुमचा ओ ए आहे आणि एका रोटेशनचा 1/4 भाग म्हणजे एवढाच भाग 1/4 भाग ओबी, त्याला आपण म्हणतो राईट अँगल. आणि राईट अँगलचं मेजर जे आहे ते 90 डिग्री असतं. एकदम सोपं आहे. राईट अँगल म्हणजे काय तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, 1/4 रोटेशन ऑफ अँगल. आता अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. आता अँगल इन स्टँडर्ड पोझिशन म्हणजे काय, आता बाकी काही अँगल कुठेही असू शकतात, पण स्टँडर्ड पोझिशन मधला अँगल म्हणजे काय, त्याची कन्सेप्ट काय की बाबा इन द रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम. बघा अशा प्रकारची जी ज्याच्यामध्ये आपल्याकडे एक्स आणि वाय ऍक्सिस आहेत, अशी जी तुमची कोऑर्डिनेशन सिस्टीम आहे, अ डिरेक्टेड अँगल विथ इट्स व्हर्टेक्स ऍट ओरिजिन ओ अँड देअर इनिशियल रे अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. म्हणजे बघा इथं तो तुमचा जो अँगल आहे, अँगल जो तयार होतो एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस वरती जो अँगल तयार होतो, त्याचा जो ओरिजिन, त्याचा जो व्हर्टेक्स आहे तो ओरिजिन जवळ असतो, इथे असतो. त्याचा व्हर्टेक्स इथे असणार ओरिजिन जवळ, आणि त्याची इनिशियल रे कुठं असणार आहे, इनिशियल रे त्याची असणार आहे एक्स ऍक्सिस वरती. याला आपण कुठला अँगल म्हणणार, याला स्टँडर्ड अँगल. बघा, आणि म्हणजे समजा इथं इनिशियल रे आणि ही झाली तुमची टर्मिनल रे, कुठे असू द्या, म्हणजे तुमचा एओबी हा जो अँगल आहे याला काय म्हणतात, अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. स्टँडर्ड पोझिशन मधला अँगल कुठला, की कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये जिथे एक्स आणि वाय ऍक्सिस आहे त्याच्यामध्ये जो ओरिजिन आहे, त्या ओरिजिन जवळ त्या अँगलचा उगम असणारे व्हर्टेक्स असणारे, आणि त्याची इनिशियल रे म्हणजे सुरुवातीची जी रे आहे, इनिशियल रे कुठं असणार आहे, एक्स ऍक्सिस वरती, आणि बाकी टर्मिनल रे कुठेही असू द्या. म्हणजे एओबी हा झाला तुमचा कुठला स्टँडर्ड अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. किंवा इथं तुमचा अँगल आला ओ ए सी आला, किंवा इकडे काढला एओ सी आला, एओ बी आला, किंवा एओ डी आला. या सगळ्या अँगलला काय म्हणू शकतो आपण, अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. एकदम सिंपल आहे, जास्त काय अवघड नाहीये. ओके, लक्षात आलं असेल. आता पुढचा एक पॉइंट आपल्याकडे काय बाबा, पुढचा कुठला अँगल दिलाय, अँगल इन क्वाड्रंट. क्वाड्रंट म्हणजे काय बाबा, अ डिरेक्टेड अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन. बघा स्टँडर्ड पोझिशन मधला जो अँगल आहे तुमचा, इज सेड टू बी इन अ पर्टिक्युलर क्वाड्रंट इफ इट्स टर्मिनल रे लीज इन दॅट क्वाड्रंट. म्हणजे बघा याच्यात लक्षात घ्या की अ डिरेक्टेड अँगल म्हणजे तुमचा जो अँगल असणार आहे डिरेक्टेड अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन मध्ये असणार आहे. अशा प्रकारे समजा मी ओ आहे, ए आहे, आणि याच्यामध्ये माझं ही तुमची इनिशियल रे आहे. बघा सेड टू बी इन अ पर्टिक्युलर क्वाड्रंट इफ इट्स टर्मिनल रे लीज इन दॅट क्वाड्रंट. म्हणजे आता बघा अँगल इन क्वाड्रंट, आता समजा इथे जर मी अशा प्रकारे काढला हा अँगल ए ओ आणि बी, तर याला आपण काय म्हणू शकतो, याला बघा एक तर अँगल इन स्टँडर्ड पोझिशन मध्ये आहे, ओके,
आणि हा अँगल इन अ क्वाड्रंट, कुठल्या क्वाड्रंट मध्ये? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. आपल्याकडे 4 क्वाड्रंट असतात, मागच्या वर्षी बघितलं. हा फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. जे मराठी मीडियमची मुलं आहेत त्याला चरण म्हणतात. क्वाड्रंट म्हणजे चरण, पहिले चरण, दुसरे चरण, तिसरे चरण, चौथे चरण. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट, एकूण फोर्थ क्वाड्रंट आहे. मग आता अँगल इन फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे हा. या अँगलला तुम्ही अँगल इन स्टँडर्ड पोझिशन मध्ये सुद्धा म्हणू शकता आणि अँगल इन फर्स्ट क्वाड्रंट मध्ये म्हणू शकता. परंतु जर तुम्ही इथं जर अँगल काढला असा ए, ओ आणि सी काढला, तर हा अँगल इन क्वाड्रंट नाहीये. हा अँगल कुठल्याही क्वाड्रंट वरती नाहीये, म्हणजे हा अँगल इन क्वाड्रंट येणार नाही. हा कुठल्याही क्वाड्रंट मध्ये अँगल नाहीये. पण हा अँगल इन स्टँडर्ड पोझिशन मध्ये आहे, कारण त्याची इनिशियल रे एक्स ऍक्सिस वरती आहे आणि तो आहे कुठेतरी. हा अँगल इन क्वाड्रंट आहे, हा अँगल इन स्टँडर्ड पोझिशन मध्ये आहे, पण तो क्वाड्रंट मध्ये आहे का? नाहीये. तो वाय ऍक्सिस वरती आहे. ओके, वाय ऍक्सिस वरती. हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस वरती. मग अँगल इन क्वाड्रंट मध्ये कुठला? हा अँगल असेल, किंवा इथे एक अँगल काढला, इथे एक काढला, हे अशा प्रकारचे जे काही तुमचे अँगल आहेत यांना तुम्ही अँगल इन क्वाड्रंट. हा सेकंड क्वाड्रंट मध्ये, हा थर्ड क्वाड्रंट मध्ये. ओके, आणि जर याच्यावर असेल अँगल तुमचा, तर त्याला काय म्हणतात ते पण आपण बघूयात. ओके, म्हणजे इथं दोन गोष्टी क्लिअर होतात की याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर अँगल ए ओ बी हा अँगल जो आहे तो अँगल इन क्वाड्रंट मध्ये, अँगल इन स्टँडर्ड पोझिशन मध्ये सुद्धा आहे आणि अँगल इन क्वाड्रंट मध्ये सुद्धा आहे. त्याच्यानंतर ए ओ आणि इथं समजा तुमच्याकडे डी असेल, ए ओ डी हा राईट अँगल, हा अँगल इन स्टँडर्ड पोझिशन मध्ये आहे, पण हा क्वाड्रंट अँगल नाहीये, क्वाड्रंट मध्ये नाहीये तो. ओके, तर मग आता बघूयात आपण क्वाड्रंट मध्ये नसलेला अँगल म्हणजे काय? क्वाड्रंटल अँगल. बघा, क्वाड्रंटल अँगल त्याला आपण म्हणणार की अ डिरेक्टेड अँगल इन स्टँडर्ड पोझिशन, म्हणजे असा अँगल जो स्टँडर्ड पोझिशन मध्ये आहे, हुज टर्मिनल रे लीज अलॉंग एक्स ऍक्सिस ऑर वाय ऍक्सिस, त्याला क्वाड्रंटल अँगल म्हणतात. म्हणजे अँगल स्टँडर्ड पोझिशन मध्ये, आता समजा इथं मी म्हटलं ओ आहे, ए आहे आणि इथं तुम्ही अशा प्रकारे काढला ओ ए बी. हा अँगल कशामध्ये? तुमचा स्टँडर्ड पोझिशन मध्ये, अँगल इन स्टँडर्ड पोझिशन मध्ये, कारण तो त्याची इनिशियल आर्म जी आहे ती काय आहे बाबा? तुमची एक्स ऍक्सिस वरती आहे आणि त्याचा व्हर्टेक्स म्हणजे ओरिजिन आहे आणि तो कुठल्या तरी ऍक्सिस वरती येतोय, वाय ऍक्सिस वरती येतो किंवा एक्स ऍक्सिस वरती येतो, त्याला आपण म्हणतो क्वाड्रंटल अँगल. ओके, हा झाला तुमचा ए ओ बी असेल किंवा ए ओ तुमचा डी, ए ओ समजा इथं सी आला किंवा इथे एखादा अँगल आला, ए ओ डी वगैरे आला, जे अँगल तुमच्या वेगवेगळ्या ऍक्सिस वरती असतात त्याला क्वाड्रंटल अँगल आपण म्हणतो. ओके, त्याच्यानंतर आपण को टर्मिनल अँगल म्हणजे काय? तर ह्या छोट्या छोट्या काही व्याख्या आहेत, छोट्या छोट्या काही टर्म्स आहेत, त्या समजून घ्यायला थोडंसं अवघड जातील, पण व्हिडिओ रिपीट 2-3 वेळा बघा मित्रांनो. समजून घेणं खूप गरजेचं आहे, समजलं नाही तर प्रॉब्लेम आहे. आपण समजून घेऊन पुढे गेलं पाहिजे. ठीक आहे, को टर्मिनल अँगल म्हणजे काय? ज्यांची एकच टर्म आहे. आता उदाहरणार्थ बघा, मी म्हटलं माझ्याकडे अँगल आहे ए, इथं समजा ओ आपला कोऑर्डिनेट आहे, इथं तुमच्याकडे आहे ए आहे, बरोबर. आणि समजा इथे एक अँगल मी काढला, ए ओ आणि बी काढला. ठीक आहे, ए ओ बी काढला. आता याची जी इनिशियल आर्म जी आहे ती काय? ओए आहे. इनिशियल आर्म ओए आहे आणि आता याची टर्मिनल आर्म ओबी आहे. आता मी दुसरा एक अँगल काढतो इथून असा, ह्या अँगलचं मेजर समजा 30 डिग्री आहे आणि मी दुसरा एक अँगल काढतो इथून असा उलटा काढला आणि तो इथंच आला. हा अँगल सुद्धा मी जो काढलेला आहे सी, ए ओ सी असा आलेला आहे अँगल. आता याला वाटलंच तर आपण रेड कलर मध्ये, वाटलंच तर याला आपण थोडंसं हे करू, जर आपल्याला बघायला बरं पडेल. हा अँगल इथून असा आलेला आहे असा, बरोबर. हा रेड कलरचा जो अँगल आहे, हा रेड कलरचा अँगल जर बघितला तुम्ही तर तो अँटी क्लॉकवाईज आलाय. हा जो ग्रीन कलरचा ए ओ बी 30 डिग्री आणि ए ओ असा उलटा येऊन सी आलाय, एओसी. एओसी जो अँगल आहे तो काय? तो पण तो किती डिग्रीचा असणार? तो निगेटिव्ह मध्ये असणार, तो निगेटिव्ह 330 डिग्री असणार आहे, निगेटिव्ह 330 डिग्री असणार आहे. पण हे दोन्ही अँगल जे आहे ते एकाच टर्म वरती, म्हणजे एकच तुमची जी टर्मिनल आर्म आहे ना एकच आहे, म्हणजे दोन्ही अँगलची ए ओ बी असा आणि ए ओ सी असा, दोघांची टर्मिनल आर्म एकच आहे. ज्या दोन अँगलची टर्मिनल आर्म एकच असते त्याला को टर्मिनल, म्हणजे साधा सोपा आहे. ज्यांची टर्मिनल आर्म एकच आहे त्याला को टर्मिनल. आणि ह्या को टर्मिनल अँगल मधला डिफरन्स जो आहे तो सेम असतो. कधी सुद्धा डिफरन्स जो आहे तो 360 किंवा 360च्या टेबल मध्ये असतो. या दोघांची जर वजाबाकी केली ना तर ती 360 येते किंवा 360च्या टेबल मध्ये येते. एक्झाम्पल बघा, वजाबाकी करताना किंवा डिफरन्स काढताना मोठ्या नंबर मधून छोटा नंबर मायनस करतो. मोठा नंबर 30 डिग्री, त्याच्यातून मायनस करायचा छोटा नंबर मायनस 330 डिग्री. तर 30 मायनस मायनस प्लस 330 किती झाले बाबा? 360. म्हणजे ज्यांची सम, दोन अँगलची सम 360 किंवा 360च्या टेबल मध्ये असेल
त्याला कोटर्मिनल अँगल म्हणतो. म्हणजेच जे अँगल एकाच टर्मवरती येतात, म्हणजे ज्यांची टर्मिनल आर्म कॉमन असेल त्याला कोटर्मिनल आर्म म्हणतात. बाकी काही एवढा विषय नाही. याच्यात तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे मध्ये मध्ये मारून घेऊन या कन्सेप्ट ज्या आहेत त्या तुम्ही लिहून घेऊ शकता. ठीक आहे. आता पुढे जाऊयात. हे सगळ्या छोट्या छोट्या सगळ्या कन्सेप्ट. आता बघा मेजर ऑफ अँगल. आता अँगलचं मेजर तुम्हाला माहिती आहे. आतापर्यंत आपण अँगलचं मेजर बघितलं की बाबा 30 डिग्री, 60 डिग्री, 40 डिग्री. तर अँगलचं जे मेजर आहे ते काढण्याच्या दोन वेगळ्या पद्धती आहे. बघा, द अमाउंट ऑफ रोटेशन फ्रॉम द इनिशियल रे OA टू टर्मिनल रे OB गिव्स द मेजर ऑफ अँगल AOB. आता समजा जर का मी इथं असा एक काढला अँगल, O काढला, A काढला आणि इथून असा काढला B. ओके, B. आता AOB हा अँगल आहे, तर याचं हे मेजर असतं. म्हणजे हे मेजरमेंट OAB जे आहे ते अँगलचं मेजरमेंट म्हणजे ही जी इनिशियल आर्म आहे, ते इनिशियल आर्म जी आहे ती अशी रोटेट करून ती एक टर्मिनल आर्म इथं तयार होते. या दोघांमधून आपण ते मेजर सांगत असतो. बाबा मेजर आपण काढत असतो की बाबा द अमाउंट ऑफ रोटेशन, किती अमाउंट मध्ये ती रोटेशन झाले, त्या अनुषंगाने या अँगलचं तुमचं मेजर असणार आहे. आता उदाहरणार्थ समजा इथं मेजरमेंट आहे 50 डिग्री. आता आपण आतापर्यंत जर बघितलं तर मेजरमेंट डिग्री मध्ये बघितलं, पण याच्या दोन सिस्टीम्स आहेत. यावर्षी दोन सिस्टीम बघायच्या आहेत. एक तर डिग्री मेजर आपल्याला माहिती आहे. आपण डिग्री मेजर म्हणजे काय करतो, डिग्री मध्ये सांगतो की बाबा 60 डिग्री, 70 डिग्री. त्याचबरोबर एक रेडियन मेजर ही दुसरी पद्धत आहे. रेडियन मेजर म्हणजे डोक्यावरती C लिहिला जातो, म्हणजे रेडियन मेजर म्हणजे 1 रेडियन, 3 रेडियन, 4 रेडियन किंवा 2 पाय रेडियन. अशा प्रकारे आपण रेडियन ही एक डिग्री मेजर आहे. आता रेडियन मेजर म्हणजे काय तुम्हाला सांगतो. रेडियन मेजर म्हणजे काय ते समजून घेऊ. एक रेडियन म्हणजे किती, आता तुम्हाला माहिती आहे. एक डिग्री म्हणजे किती. आता समजा माझ्याकडे अशा प्रकारे मी समजा इथं O आहे, A आहे आणि हा एक सर्कल आहे. एक डिग्री म्हणजे काय की बाबा हा सर्कलचा टोटल सर्कलचं मेजर 360 असतं. त्या 360 मधला एक पार्ट म्हणजे एक डिग्री. म्हणजे 360 मधला एक पार्ट म्हणजे इथं कुठेतरी असेल. असे याचे जर या सर्कलचे जर 360 पार्ट केले तुम्ही, किती पार्ट केले, 360 पार्ट केले, तर त्याच्यातला एक पार्ट म्हणजे तुमचा 1 डिग्री. म्हणजे 360 मधला एक पार्ट म्हणजे तुमचा झाला 1 डिग्री. ओके, 360 मधला एक पार्ट 1 डिग्री. 1 रेडियन म्हणजे काय, समजा तुमच्याकडे असा एक सर्कल आहे. या सर्कल मध्ये OA काय बाबा रेडियस आहे. OA तुमची रेडियस आहे आणि जेवढी OA रेडियस आहे तेवढाच आर्क घ्यायचा. समजा ही रेडियस तुमची 5 सेंटीमीटरचा आहे, तेवढाच हा आर्क घ्या तुमचा 5 सेंटीमीटरचा आणि हा O आणि B जोडा, हा सुद्धा 5 सेंटीमीटरचा. बरोबर ना. म्हणजे एकच, म्हणजे तुमची जेवढी रेडियस आहे ना तेवढाच आर्क घ्यायचा आणि इथे एक तुमच्या अशा प्रकारे इथं हा सेक्टर तयार होतो. मग इथं जो कोण तयार होतो त्याचं मेजरमेंट असतं 1 रेडियन. 1 रेडियन म्हणजे काय, जेवढी रेडियस आहे तुमची तेवढीच तुम्ही आर्क घ्यायची आणि ती आर्क घेऊन इथं दुसरी जी रेडियस आहे ती जोडून इथं जो तुमचा अँगल तयार होईल अशा प्रकारे याला आपण सेक्टर मध्ये, तर याला आपण म्हणतो 1 रेडियन. हे रेडियन 1 रेडियन असणार हे मेजर, त्याला 1 रेडियन आपण म्हणतो. म्हणजे समजा मी असा परत एकदा सर्कल काढला, याची समजा रेडियस R आहे आणि ही पण रेडियस R आहे आणि या ठिकाणी हे पण डिस्टन्स R आहे, हा आर्क. तर इथं जो अँगल तयार होतो तो 1 रेडियन अँगल तयार होतो. तर रेडियन मेजर म्हणजे हे. आणि डिग्री मेजर म्हणजे काय, एका सर्कलचे तुम्ही 360 पार्ट केले, त्याच्यातला एक भाग म्हणजे 1 डिग्री आणि एका सर्कल मध्ये जेवढी रेडियस आहे तेवढीच तुम्ही अशा प्रकारे इथं आर्क तयार झाली आणि इथे जो अँगल तयार होतो तो 1 रेडियनचा होतो. तर हे रेडियन आणि डिग्री मेजर अशा प्रकारे आपण काढतो. तर याच्यामध्ये सुद्धा एकदम डिटेल्स मध्ये जर बघायला गेलं तर इथं तुमच्या लक्षात येईल की बघा, इथं आपल्या लक्षात येऊ शकतं की 1/36 पार्ट ऑफ 1 कंप्लीट रोटेशन इज कॉल्ड एज अ डिग्री. आणि डिग्री कशाने दाखवतात, एकाच्या वरती अशा प्रकारे 1 डिग्री आपण अशा प्रकारे दाखवतो. आता याच्यामध्ये आणखी सुद्धा भाग आहे डिग्रीचा सुद्धा. एका डिग्रीचे सुद्धा तुम्ही 60 छोटे छोटे पार्ट केले. बघा 1/60 पार्ट ऑफ डिग्री म्हणजे एका डिग्रीचे जर का तुम्ही 60 पार्ट केले तर त्याला आपण 1 मिनिट म्हणतो. लक्षात घ्या, एका डिग्रीचे म्हणजे एक डिग्री जो आहे त्याचे जर 60 पार्ट केले एका डिग्रीचे सुद्धा आणि त्याच्यातला जो एक पार्ट असतो त्याला आपण 1 मिनिट म्हणतो. बरोबर. म्हणजे 1/16 पार्ट ऑफ अ डिग्री इज कॉल्ड एज अ मिनिट. मग त्या मिनिटला आपण कसं दर्शवतो, एकाच्या वरती एक अशा प्रकारे छोटीशी डॅश मारतो, ते झालं 1 मिनिट. आणि एका मिनिटाचा 60वा भाग बघा, 1/60 पार्ट ऑफ 1 मिनिट, एका मिनिटचा 1/60 पार्ट म्हणजे एका मिनिटाचे 60 भाग केले की त्याच्यातला एक पार्ट जो आहे त्याला 1 सेकंड म्हणायचा. आणि 1 सेकंड म्हणजे एकाच्या वरती असे 2 डॅश मारायचे. इथं चुकून एक आहे पण 2 डॅश मारायचे, लक्षात घ्या. तर आता ह्या कन्सेप्ट सगळ्यात महत्वाच्या. म्हणजे आतापर्यंत आपण जे शिकलो
त्याच्यामधून सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत या कन्सेप्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, त्या समजल्या पाहिजेत आपल्याला डिग्री मेजर मध्ये, की बाबा 1 डिग्री म्हणजे तुमच्याकडे 60 मिनिट असतं. 60 मिनिट मिळून 1 डिग्री तयार होतं आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. 60 सेकंद मिळून तुमच्याकडे 1 मिनिट तयार होतं. एवढं लक्षात ठेवायचं. ओके, एवढं लक्षात ठेवा. आता याच्यावर आधारित काही एक्झाम्पल्स आहेत. एक एक्झाम्पल आपण बघूयात, समजून घेऊयात. बरोबर, बघा या ठिकाणी आता हे एक एक्झाम्पल जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय. आता हे एक्झाम्पल आपण समजून घेऊयात. बघा 74.87 डिग्री आहे. याला काय करायचं, एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल इन डिग्री, मिनिट्स अँड सेकंड. याला डिग्री, मिनिट आणि सेकंड मध्ये बसवायचंय. आता इथे डिग्री मध्ये आता बघा 74.87 डिग्री आहे. म्हणजे काय असतं, 74 डिग्री प्लस 87 0.87 डिग्री, 0.87 डिग्री, बरोबर ना. हे 0.87 डिग्री आहे. म्हणजे 74.87 डिग्री म्हणजे 74 डिग्री प्लस 0.87 डिग्री, बरोबर. आपल्याला डिग्री, मिनिट्स आणि सेकंड मध्ये आणायचं. आता मग इथं हा जो 0.87 डिग्री आहे ना, त्याला तुम्ही मिनिट मध्ये आणू शकता. बघा इज इक्वल टू 74 डिग्री प्लस 0.87. याला जर 60 ने मल्टिप्लाय केला, याला 60 ने जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर ते काय होतं, मिनिट मध्ये होतं. डिग्रीचं मिनिट मध्ये करण्यासाठी बघा 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट आणि 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. म्हणजे डिग्रीचं तुम्हाला मिनिटामध्ये करायचं असेल तर 60 ने मल्टिप्लाय करायचं, एवढं लक्षात घ्या. मग आता 74 डिग्री, आता बघा 0.87 इंटू 60 करा. 60 करायचं, 60 करा. 60 करताना एक 0 घ्या. 7 सकूम 42 चे 2 हातच्या आले 4. ओके, 6 8 जा 48 आणि 4 किती झाले, 52 चे 2 झाले, वर आले 5 आणि 6 0 जा 0 आणि 5, 52.20. मग इथं लिहायचं 52.20 मिनिट्स या ठिकाणी झाले. ओके, मग आता हे जे मिनिट्स आहेत, आता ह्या मिनिट्सला काय करू, सेकंड मध्ये. मग आता इथं काय होईल, 74 डिग्री 52 मिनिट्स प्लस 0.20 मिनिट्स, बरं का. 52.20 मिनिट्स म्हणजे काय, 50 मिनिट्स प्लस 0.20 मिनिट्स. मग आता एक काम करू, 74 डिग्री 52 मिनिट्स आणि प्लस 0.20 इंटू 60 केलं की तिथं काय होतं, सेकंड. म्हणजे मिनिटला 60 ने मल्टिप्लाय केलं की सेकंड होतं. मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो की 0.20 इंटू आता 60 करू, बरोबर. एक 0 घेतला, 6 0 जा 0, 6 2 जा 12 झाले, एक 2 घर सोडून 0.12 झाले. म्हणजे इथं लिहिलं 74 डिग्री 52 मिनिट्स आणि 12 सेकंड. अशा प्रकारे याला कन्वर्ट करू शकतो. आता हे मी खूप सिंपल घेतलं, पटापट घेतलं. पण आपण ज्यावेळेस प्रॅक्टिस सेट यावरचा बघू, तो प्रॅक्टिस सेट जो आहे तो आपण जास्त डिटेल्स मध्ये बघूया. ठीक आहे, तर आजच्या या चर्चेमध्ये आपण फक्त कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न केला. आज काय केलं, फक्त कन्सेप्ट बघितला. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण याच्यातले जे काही प्रॅक्टिस सेट आहेत ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात, कारण प्रॅक्टिस सेट आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. एक्सरसाइज, तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज बघूयात. आणि उद्याचा लेक्चर जर तुम्हाला बघायचा असेल, उद्याची व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून तुम्हाला आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे मित्रांनो, चर्चेत इथेच थांबूयात. रोज आपण अर्धा पाऊण तास चर्चा करू, परंतु चर्चा खूप महत्त्वाची असेल. बाय सर्वांना, धन्यवाद.